तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त मी काही रेसिपीज बनवलेल्या आहेत. त्यामध्ये मी शिरा, कढी, आलू वाटाण्याची भाजी, भजे आणि पुरी बनवलेली आहे. मी गुढी उभारण्यासाठी बाहेर पहिलीच तयारी करून ठेवलेली आहे. आम्ही गुढी उभारण्याची तयारी करत असताना माझी छोटीशी गोडुली ही आम्हाला हळदी कुंकू लावण्याचा प्रयत्न करत होती. ती छानशी इकडून इकडे फिरत होती. तिचं हसणं, तिचं बागडणं, तिचं खेळणं हे मनाला खूप असं आनंद देऊन जातं. यशस्वी जरी लहान असली तरीही ती खूपच लवकर कोणत्याही गोष्टी शिकते. मी जेही काम करत असली ती त्या मधामधात करते, पण तिचं हे करणं मला खूपच आनंद देऊन जातं. जसं मी पूजा करताना तिला म्हटलं मी फुलं आणून दे, तर ती फुलं आणून देणार. तिच्या बाबांसोबत ती मस्ती करणार. गुढीपाडव्याची पूर्ण पूजा करून झाल्यानंतर आम्ही मंदिरात जायसाठी निघालो. आज मी नववर्षानिमित्त तुम्हाला एक कविता ऐकवते. कवितेचं नाव आहे नववर्षाची पहाट. सुंदर पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा. आनंद यशाची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. पैठणी लेवुनी मी घेते हाती साखरेची गाठी. कर जोडूनी करते प्रार्थना सुखसमृद्धी येवो भेटी. नव्या संकल्पाची गुढी ही सजली त्यात कडुनिंबाचा कडूगोड स्वाद. नववर्ष हा मंगलमय हो राहो सदैव प्रेमळ संवाद.